आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद त्यांच्या घराण्याच्या पाठीशी होता. आणि हे वस्ताद लवजी सावळे समोर आले आणि ह्यांनी त्या महात्मा ज्योतिबा फुले आणि माता सावित्रीबाईंना पाठिंबा द्यायचं ठरवलं. आणि शाळा सुरू केल्यानंतर शाळेतला कोणी येत नव्हतं माय. बघा तुम्ही, शाळेतलं कोणीही येत नव्हतं. शाळा चालू झाली पण शाळेत कोणी कोणाला टाकायला तयार नव्हतं. आणि मग तेव्हा खऱ्या अर्थानं वस्ताद लवजी साळवेंनी आपल्या पुतणीला त्या ठिकाणी शाळेत टाकायचं काम केलेलं आहे. शिवजी साळवे त्यांचे भाऊ होते. त्यांच्या भावाच्या मुलीला म्हणजे मुक्ता साळवेला पहिल्या शाळेत प्रवेश दिला. मग आम्ही समजू शकतो आज IAS IPS लोक या देशामध्ये होत आहेत त्याचं खरं कारण महात्मा ज्योतिबा फुले वस्ताद लवजी साळवे त्या पहिल्या शाळेत प्रवेश कोणाचा होता माय तर आमच्या मुलीचा होता. आमचा प्रवेश होता मांगायचा. याचा आम्हाला अभिमान आहे. परंतु आज आम्ही शिक्षणाच्या बाबतीत कोसू आहोत. या शाळा सुरू करणारे आम्ही, या शाळेला सपोर्ट करणारे आम्ही, शाळेत पहिला प्रवेश घेणारे आम्ही. मग या मेनूर मध्ये किती डॉक्टर वकील इंजिनियर आहेत आमचे? किती आहेत? याचा विचार झाला पाहिजे की नाही? याचं आत्मचिंतन झालं पाहिजे की नाही? आता आम्ही भाषण करतो, सांगतोय समाजाला, सांगतो आमचा इतिहास. आणि जो समाजाचा इतिहास